आपण सहसा नायक कोणाला म्हणतो? कदाचित मोठे नेते, प्रसिद्ध व्यक्ती, बरोबर? पण आजची ही कहाणी आहे एका अशा स्त्रीची जी कधीच प्रसिद्धीच्या जोथात नव्हती, पण जिने शांतपणे हजारो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं. ही गोष्ट आहे रजनी ठाकूर यांची. इतरांच्या भल्यासाठी केलेलं काम कधीच संपत नाही. हे शब्द थेट रजनी ठाकूर यांच्या डायरीतून आले आहेत. आणि हे फक्त एक वाक्य नाहीये, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार आहे, त्यांचा पाया आहे. चला पाहूया त्यांनी हे तत्त्व प्रत्यक्षात कसं उतरवणं. आपल्याला माहिती आहे, प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका लहानशा निर्णयानेच होते. त्यांच्या बाबतीतही अगदी तसंच झालं. पाहूया त्यांच्या या सेवेच्या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्या एका निर्णयाने त्यांच्या आयुष्याला कोणतं वळण दिलं. तर त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकूया. बघा, 1947 म्हणजे ज्या वर्षी आपला देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी त्यांचा जन्म झाला. आणि मग 1983 मध्ये वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी अंगणवाडी सेविकेचं काम स्वीकारलं. आणि हा निर्णय काही छोटा नव्हता, कारण इथून पुढची तब्बल 32 वर्ष म्हणजे 2015 मध्ये निवृत्त होईपर्यंत त्या हे काम अविरतपणे करत होत्या. त्यांचं ध्येय काय होतं? फक्त एक नोकरी करणं नक्कीच नव्हतं. त्यांना ग्रामीण भागातल्या मुलांचं आरोग्य सुधारायचं होतं, महिलांना सक्षम करायचं होतं. आणि हीच जी तळमळ होती ना, तीच त्यांना पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटात ताकद देत राहिली. पण हो, सेवेचा हा मार्ग काही फुलांनी भरलेला नव्हता. उलट तो काट्यांनी भरलेला होता. आता आपण पाहणार आहोत त्यांच्या संघर्षाची कहाणी, जिथे त्यांच्या निर्धाराची, त्यांच्या धैर्याची खरी कसोटी लागली. विचार करा, त्या दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचणं हेच एक खूप मोठं आव्हान होतं. निसर्गाच्या अडचणी तर होत्याच, पण त्याहूनही मोठं आव्हान होतं तिथल्या लोकांचा विश्वास जिंकणं. हे चित्र जरा डोळ्यासमोर आणा. रोज रखरखत्या उन्हात किंवा धो पावसात डोक्यावर सामानाचं ओझं घेऊन जंगलातून मैलोनमैल चालणं ही त्यांची रोजची दिनचर्या होती. आणि या शारीरिक कष्टांपेक्षाही जास्त कठीण होतं ते म्हणजे सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं. खरं तर ही एक लढाईच होती. अर्थात अनेकदा त्यांच्याही मनात प्रश्न आला असेल की आता पुढे काय, हे सगळं कसं होणार. पण अशा वेळी घाबरून मागे हटण्याऐवजी त्यांनी श्रद्धा आणि कष्टाचा मार्ग निवडला. हीच तर त्यांची खरी ताकद होती. पण या सगळ्या संघर्षातून त्यांनी मिळवलं तरी काय? त्याचं उत्तर आहे विश्वास. त्यांनी लोकांच्या मनात जे स्थान निर्माण केलं ना, तेच त्यांच्या कामाचं खरं यश होतं. 32 हा फक्त एक आकडा वाढतो नाही का? पण विचार करा, 32 वर्ष, एका व्यक्तीच्या आयुष्याची 32 वर्ष, जी पूर्णपणे दुसऱ्यांसाठी दिली गेली. अखंड सेवा, समर्पण आणि अथक परिश्रम, सगळं काही या एका आकड्यात दडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची प्रेरणा कुठला पुरस्कार किंवा प्रमाणपत्र नव्हतं. त्यांचं खरं बक्षीस काय होतं? तर एका निरोगी मुलाचं हसू आणि एका सक्षम आईच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास. यापेक्षा मोठं समाधान त्यांच्यासाठी दुसरं काहीही नव्हतं. त्यांच्यासाठी यशाची व्याख्या काय होती? त्यांच्याच शब्दात सांगायचं तर मुलांच्या हसण्यात आणि पाठीवर लिहिलेल्या त्यांच्या पहिल्या शब्दात त्यांना त्यांचं सर्वात मोठं यश सापडलं. रजनी ठाकूर या फक्त एक सेविका नव्हत्या, तर त्या एक नेत्या होत्या. आणि म्हणतात ना, प्रत्येक नेत्याच्या आयुष्यात एक क्षण येतोच जो त्यांच्या तत्वांची कसोटी पाहतो. पाहूया त्यांच्या आयुष्यात तो क्षण कसा आला. तालुका युनियनच्या अध्यक्षा, सोसायटीच्या अध्यक्षा, महिला कल्याण समितीच्या सदस्य, ही पदं आपल्याला सांगतात की त्यांचा प्रभाव किती वाढला होता. लोकांनी त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला होता. त्या खऱ्या अर्थाने एक लीडर बनल्या होत्या. आणि मग तो क्षण आलाच. त्यांच्या पदाचा, त्यांच्या प्रभावाचा वापर करण्यासाठी त्यांना लाच देव करण्यात आली. एका बाजूला होती त्यांची आयुष्यभराची सचोटी आणि दुसऱ्या बाजूला होते पैसे. त्यांचं उत्तर अगदी स्पष्ट आणि ठाम होतं. प्रामाणिकपणा आणि आदर ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. ह्या एका वाक्यातून त्यांनी आपली मूल्य जपली आणि दाखवून दिलं की त्यांचं चारित्र्य किती कणखर आहे. रजनी ठाकूर निवृत्त झाल्या, पण त्यांचं काम तिथेच थांबलं नाही. त्यांच्या कामाचा प्रभाव हा पिढ्यानपिढ्या टिकणारा होता. चला बघूया त्यांनी मागे कोणता वारसा सोडला आहे. त्यांचं काम एका दिव्यासारखं होतं, असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी तो दिवा पुढच्या पिढीच्या हातात दिला. त्यांच्या प्रेरणेनं अनेक महिला पुढे आल्या आणि त्यांनी समाजकार्याची ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
आणि हेच त्यांच्या कामाचं सार होतं नाही का? एका स्त्रीला सक्षम करा आणि तुम्ही एका समाजाला सक्षम करता. याच एका विचारावर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य उभं केलं. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचं जीवन म्हणजे सहानुभूती आणि विश्वासावर आधारलेली एक सेवा होती. मुलांचं संगोपन आणि महिला सक्षमीकरण हेच त्यांच्यासाठी सगळं काही होतं. आणि तेच एका मजबूत समाजाचा पाया आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि त्यांची ही कहाणी आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. आयुष्याचं खरं मोजमाप कशात आहे? पदात, पैशात की इतरांच्या आयुष्यात आपण घडवलेल्या सकारात्मक बदलात? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.